गणेश, मला तुमच्याशीच बोलायचं होतं. गणेश, काही महत्त्वाचे घडले आहे का? हो. खरं तर मला सत्याचा साक्षात्कार झाला आहे अशी घोषणा केल्यानंतरच तू बानूशी महत्त्वाचं बोलण्यासाठी निघून गेलास. हो. होय, आणि त्यानंतर आपली भेट झालीच नाही. हो, त्यानंतर आपली भेट घडू शकली नाही. गणेश, तुला बानूशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते हे मी जाणलं, आणि तू म्हाळसेला हे देखील म्हणाला होतास की तू बानूला सहाय्य करणार आहेस. मी घोषणा करण्याआधीच तुझे तिला सहाय्य झाले आहे. गणेश, तू बानूला शक्तीस्थळावरची पवित्र माती आणायला सांगितली होतीस. तेही एक प्रकारचे सहाय्य होते, पण तरीही बानूला आत्मज्ञान काही प्राप्त झाले नाही. तुम्ही योग्य आहे तेच सांगत आहात, पण यावेळी मी तिला सहाय्य नाही केले. तू बानूला सहाय्य केले नाहीस? मग तू काय सांगितलंयस बानूला? मी कोण आहे हे मी तिला सांगितले. म्हणजे गणेश, तू कोण आहेस हे बानूला ठाऊक आहे? हो, मी गणेश अर्थात श्री महादेव आणि माता पार्वती यांचा पुत्र गजानन आहे. हे आता तिला ठाऊक आहे. एका अर्थी तू बानूला हे सांगितलंस ते बरं झालं. त्या निमित्ताने का होईना तिला अनेक गोष्टींचं महत्त्व कळेल. गणेश, बानूला तू कोण आहेस हे सांगितलेस हे उत्तम केलेस. आता हे अवतार कार्य पूर्ण करून कैलासात प्रस्थान करण्याची वेळ समीप आली आहे. आणि गणेश, कैलासात जाण्याआधीच बानूला हे कळलं आहे हे देखील उत्तम झाले. हो, पण मला अजूनही ध्यानात येत नाही की बाणाई खरंच कैलासात येणार आहे की नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.